नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वर पानपाटील तुमचे कंप्लीट MPSC ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण MPSC पूर्वपरीक्षा 2020ची तारीख, पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम, त्यासाठी वाचावयाचे संदर्भ ग्रंथ, अभ्यासाचे वेळापत्रक आणि काही स्टडी टिप्स यासंबंधी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, 4 ऑक्टोबर रोजी UPSCने आपली पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर केली आहे आणि MPSCनेही 21 ऑक्टोबरच्या आधी पूर्वपरीक्षा घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर आपण त्या अनुषंगाने अभ्यासाचे नियोजन करणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण MPSCचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेऊ व दिलेल्या टॉपिक्समध्ये कोणकोणते व कसे प्रश्न विचारले जातात या संबंधी माहिती घेऊयात. तर मित्रांनो, पहिला सब्जेक्ट आहे चालू घडामोडी. तर यामध्ये आपल्याला राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना विचारल्या जातात. तर मित्रांनो, राज्य आणि राष्ट्रीय लेव्हलवरती आपल्याला राज्य सरकारने आणि भारत सरकारने केलेल्या योजना, त्यांनी केलेले कायदे, पर्यावरणासंबंधी, नैसर्गिक आपत्ती संबंधी पुरस्कार, राजकीय घडामोडी, आर्थिक, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी यांसंबंधी माहिती विचारली जाते. तसेच साहित्य, चित्रपट, पुस्तके यासंबंधी ही माहिती आणि त्याशी रिलेटेड महत्त्वाच्या व्यक्ती यांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. जागतिक स्तरावर आपल्याला युनायटेड नेशन्स व इतर संघटना, नोबेल प्राइज, रामन मॅग्सेसे सारखे महत्त्वाचे पुरस्कार व महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था व महत्त्वाच्या संस्थांच्या झालेल्या व संघटनांच्या झालेल्या परिषदा इत्यादींसंबंधी आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर या सर्वांना आपण ध्यानात घेऊन चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. मित्रांनो, पुढचा सब्जेक्ट आपला आहे भारतीय इतिहास. भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ आपल्याला महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अभ्यास करावायचा आहे. तर भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला प्राचीन भारत, ज्यामध्ये अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ, महाजनपदे, मौर्य साम्राज्य, बौद्ध जैन धर्म, त्यांचा उदय, त्यांची तत्वे, ग्रीक राज्य, गुप्त कालखंड आणि प्राचीन भारतातील आपल्याला तत्वज्ञान, कला, त्यांचे साहित्य व त्यांनी स्थापत्य कलेविषयी प्रश्न विचारले जातात. मध्ययुगीन भारतामध्ये आपल्याला दिल्ली सल्तनत, गुलाम घराणे, खिलजी घराणे, तुघलक घराणे यांच्याविषयी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आलेले मुघल्स आणि मुघलां सम्राट, त्यानंतर झालेले जे लॅटरल मुघल आहेत, तसेच राजपूत राजे असतील, मराठा साम्राज्य असेल, बहामनी राज्य असेल आणि दक्षिण भारतात झालेलं विजयनगरच्या साम्राज्यावर प्रश्न विचारले जातात. आधुनिक भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली, तर 1857चा उठावापर्यंत आणि भारतात झालेले गव्हर्नर जनरल्स, तसेच महाराष्ट्र आणि भारतात झालेल्या सामाजिक सुधारणा, काँग्रेसची स्थापना ते 1947 पर्यंतचे स्वातंत्र्य चळवळ या सर्वांचा अभ्यास आपल्याला भारतीय इतिहासामध्ये करावा लागतो. मित्रांनो, पुढचा विषय आपला आहे महाराष्ट्र, भारत आणि जग या संबंधीचा भूगोल. तर मित्रांनो, भूगोलमध्ये आपल्याला सौरमाला, पृथ्वी संबंधी, रेखावृत्ते, अक्षवृत्ते, प्राकृतिक भूगोल विचारला जातो. प्राकृतिक भूगोलमध्ये पृथ्वीचे अंतरंग, भूकंप, ज्वालामुखी, वारा, पाणी, हिम, नद्या यांपासून तयार होणारी भूरूपे, खनिजे, तसेच हवामान, पर्जन्य, वारे इत्यादींवर प्रश्न विचारले जातात. जागतिक भूगोलमध्ये आपल्याला जागतिक स्तरीय महत्त्वाच्या नद्या, पर्वते, सरोवरे, वाळवंट, सागर, तसेच जगातील देश व तेथील राहणारे मूळ आदिवासी यांच्यावर आजपर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत. भारताच्या बाबतीमध्ये भारताचं स्थान, विस्तार, भारतातील नद्या, त्यांच्यावर स्थापलेले प्रकल्प, भारतातील पर्वते, बेटे, भारतातील वने, भारतातील मृदा, येथील आदिवासी जमाती, त्यांचे सण, येथील नैसर्गिक प्रदेश, भारतातील खनिजे इत्यादींवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रावर तुलनेने दरवर्षी खूप कमी प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये महाराष्ट्रातील नद्या, पर्वत, खिंडी तसेच खनिजांसंबंधी आजपर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर भूगोलाचा आजपर्यंत राज्यसेवेचा ट्रेंड पाहता आपण भारत आणि जग याचा सर्वात जास्त वेळ अभ्यास करणे आपल्या फायद्याचे राहील. मित्रांनो, पुढचा विषय आपला आहे राज्यशास्त्र. याच्यामध्ये महाराष्ट्र, भारत याच्यातील राजनीती व शासन, संविधान, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासन, सार्वजनिक धोरणे, अधिकार मुद्दे इत्यादींवर प्रश्न विचारले जातात. तर या विषयांमध्ये आपल्याला भारतीय संविधानामध्ये घटना निर्मिती व आपली राज्यघटना काय आहे, तिचे वैशिष्ट्ये काय आहेत, राज्यघटनेमध्ये असलेली मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्य, घटना दुरुस्त्या व
परिशिष्टे, त्याच्यातील महत्त्वाची कलमे, न्यायालये यांच्यावर प्रश्न विचारले जातात. तसेच भारताची संसद असेल किंवा महाराष्ट्राची विधानसभा असेल तर त्यांची कार्यपद्धती, आपली घटनात्मक संस्था यांच्यावर प्रश्न विचारले जातात. पुढचा आपला टॉपिक आहे पंचायत राज, ज्याच्यामध्ये आपल्याला 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीवरती प्रश्न विचारले जातात. तसेच जिल्हा परिषद व पंचायत राज स्थापन करण्यासाठी ज्या समित्या आल्यात त्यांच्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. मित्रांनो, पुढचा टॉपिक आपला आहे नागरी शासन. तर ह्या नागरी शासनामध्ये आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संयुक्त लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यावरती प्रश्न विचारले जात असतात. पुढचा विषय आपला आहे अर्थशास्त्र, ज्यामध्ये शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, जनसांख्यिकी, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार इत्यादी दिलेले आहे. तर अर्थशास्त्रामध्ये आपल्याला दरवर्षी सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात ते टॉपिक म्हणजे पंचवार्षिक योजना, दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य मापन करणाऱ्या समित्या, दारिद्र्याचे निर्देशांक, दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना यांच्यावरती प्रश्न विचारले जात असतात. तसेच आपली जनसांख्यिकी, ज्यामध्ये 2011ची जनगणना, भारताने आजपर्यंत आखलेली लोकसंख्या, धोरणे, त्यांच्या संकल्पना इत्यादी गोष्टी विचारल्या जात असतात. तसेच अर्थशास्त्रामध्ये RBI, वर्ल्ड बँक सारख्या संस्था असतील, तसेच राष्ट्रीय धोरण आणि महागाई, करवाढ इत्यादी गोष्टींवर आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. पुढचा विषय आपला आहे पर्यावरण. पर्यावरणामध्ये आपल्याला खूप खोलावर जायचं नाही आहे, तर पर्यावरणात जी टीप दिलेली आहे की या विषयाचा सखोल अभ्यासाची किंवा सखोल ज्ञानाची आवश्यकता नाही आहे. तसंच त्याचप्रमाणे राज्यसेवेने ह्या विषयावरती खूप वरवरचे आणि खूप बेसिक प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, ज्यामध्ये आपल्याला अभयारण्य, नॅशनल पार्क्स, जैवविविधता, हवामान बदल, नामशेष होणाऱ्या प्रजाती, विविध संस्था व त्यांचे प्रयत्न यासंबंधी आपल्याला पर्यावरणावरती प्रश्न पाहायला मिळतात. पुढचा विषय आपल्याला आहे सामान्य विज्ञान. मित्रांनो, हा राज्यसेवा पूर्व परीक्षेतील सगळ्यात जास्त विचारले जाणारे प्रश्न सामान्य विज्ञानाशी संबंधित असतात. तर यामध्ये पहिला टॉपिक जो आहे किंवा पहिलाच जो सब्जेक्ट आहे तर तो आहे फिजिक्स. फिजिक्समध्ये मित्रांनो प्रकाश, ध्वनी व विविध नियम यांच्यावरती दरवर्षी प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढच्या टॉपिकमध्ये रसायनशास्त्र, ज्यामध्ये आपल्याला अणुसंरचना, ऊर्जा, ॲटम बॉम्ब्स, धातू अधातू, कार्बन, कार्बनी संयुगे इत्यादींवर प्रश्न पाहायला मिळतात. पुढचा टॉपिक आहे वनस्पतीशास्त्र. वनस्पतीशास्त्रामध्ये आपल्याला वर्गीकरण, त्यांच्यातील संशोधन, वनस्पतींवर येणारे रोग, त्याच्यात असणारी संप्रेरके, वनस्पतींचे औषधी उपयोग, वनस्पतींचे अवयव यांच्यावरती आपल्याला प्रश्न पाहायला मिळत असतात. मित्रांनो, सामान्य विज्ञानामध्ये दरवर्षी सगळ्यात जास्त प्रश्न ज्या टॉपिकवर विचारले जातात तो सब्जेक्ट आहे प्राणीशास्त्र. प्राणीशास्त्रामध्ये आपल्याला प्राण्यांचे वर्गीकरण, मानवीय शरीरातील असलेल्या पचनसंस्था, उत्सर्जन, श्वसन, रक्ताभिसरण या संस्थांवर प्रश्न विचारले जात असतात. त्याच्यातील आणखी एक पुढचा टॉपिक ॲड करायचा आहे तो म्हणजे आरोग्यशास्त्र. आरोग्यशास्त्रामध्ये आपल्याला जीवाणू, विषाणू, मानवी रोग, त्याचे उपचार पद्धती, मानवी आहार व त्याचे पोषण द्रव्ये यांवरती प्रश्न विचारले जात असतात. मित्रांनो, कोविड-19च्या संक्रमणामुळे कदाचित ह्या टॉपिकवर यावर्षी जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे, तरी आपण ह्या सब्जेक्टवरती जास्त भर दिला पाहिजे करणार आहोत. मित्रांनो, आपण आपला पूर्व परीक्षेचा जो पुढचा पेपर आहे, पेपर 2, ज्यामध्ये CSAT 200 मार्कांसाठी 80 प्रश्न विचारले जातात, तर त्याचा सिलेबस आहे. त्याचा पहिला टॉपिक आहे आकलन. आकलनामध्ये आपल्याला 10 उतारे विचारले जातात, ज्यामध्ये 2 उतारे हे भाषेसंबंधी असतात. तर एक उतारा असतो मराठीचा आणि दुसरा उतारा असतो इंग्रजीचा. तर मित्रांनो, जे बाकीचे उतारे असतात तर त्यांच्यासाठी मराठीमध्ये दिलेल्या उताराचे ट्रान्सलेशन हे इंग्रजीमध्ये सुद्धा असते आणि इंग्रजीमध्ये दिलेल्या उत्तराचे ट्रान्सलेशन हे मराठीत सुद्धा असते. परंतु जो भाषेचा उतारा असतो तर त्याला क्रॉस ट्रान्सलेशन नसते, म्हणजे मराठीचा उतारा फक्त मराठीतच असतो आणि इंग्रजीचा उतारा फक्त इंग्रजी भाषेतच असतो, तो मराठी भाषेत नसतो. पुढचं आपला टॉपिक आहे वैयक्तिक कौशल्य व संवाद कौशल्यासह. तर मित्रांनो, राज्यसेवेने अभ्यासक्रमामध्ये हा टॉपिक जरी दिलेला असला तरी आजतागायत
याच्यावरती एकही प्रश्न विचारलेला नाही, तरी आपण येणाऱ्या कालखंडात विचारला जाऊ शकतो. या हिशोबाने आपली वैयक्तिक संवाद कौशल्य वाढवण्यावर भर द्यावा आणि या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. तिसरा आपला टॉपिक आहे तार्किक विश्लेषणात्मक क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता. यावरती आपल्याला बुद्धिमत्तेवर प्रश्न विचारले जातात. चौथा आपला टॉपिक आहे निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण. यामध्ये आपल्याला केस स्टडीज दिलेल्या असतात की तुम्ही जर उपजिल्हाधिकारी असाल तर तुम्ही ह्या गोष्टी किंवा अमुक अमुक समस्या कशी सोडवाल. तर अशा प्रकारचे प्रश्न 5 प्रश्न राज्यसेवा विचारत असते. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट या टॉपिक संबंधी आहे ती म्हणजे याला निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही आहे. म्हणजे तुमचे प्रश्नाचे उत्तर जरी चुकले तरी तुमचे मार्क्स येथून कमी केले जाणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण या प्रश्नांची उत्तरे त्यांनी सोडवावी म्हणजे सोडवावीच. पुढचा आपला टॉपिक आहे सर्वसामान्य मानसिक क्षमता. तर मित्रांनो, राज्यसेवा आपल्याला एक उतारा देते, एक लाईन्स देते, ज्यांच्यामध्ये काही गाळलेल्या जागा असतात. तर त्याच्यात तुम्ही कोणते शब्द फिलअप करता येतील अशा संबंधी सर्वसामान्य मानसिक क्षमतेच्या आधारावर राज्यसेवा प्रश्न विचारत असते. पुढचा आपला टॉपिक आहे मूलभूत संख्याशास्त्र व माहितीचे पृथक्करण म्हणजेच गणित. याच्यामध्ये गणितीय क्रिया असणाऱ्या प्रश्नांचा समावेश असतो. आणि पुढचा आपल्याला टॉपिक दिला आहे मराठी व इंग्लिश भाषेचे आकलन कौशल्य. जसंच मी तुम्हाला सांगितले की आकलनामध्ये आपल्याला जे उतारे विचारले जातात तर त्याच्यामध्ये भाषेचे 2 उतारे म्हणजे मराठी आणि इंग्रजीचे उतारे ज्यांना क्रॉस ट्रान्सलेशन नसते, तर अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावयाची असतात. तर मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये आपल्या प्रश्नांचे स्वरूप हे MCQ टाईप आहे. म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात ज्यांना निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे. म्हणजे प्रत्येक 3 चुकीच्या उत्तरांमागे तुमच्या एका बरोबर प्रश्नाचे उत्तराचे मार्क तुमचे वजा केले जात असतात. तर यासंबंधी विद्यार्थ्यांनी तर मित्रांनो, अभ्यासक्रमाची माहिती घेतल्यानंतर आता आपण संदर्भ ग्रंथांकडे वळूयात. संदर्भ ग्रंथांमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आणि आपल्याला जर बेसिक माहिती जरी हवी असेल या विषयांची तर त्याचा अभ्यास आपण स्टेट बोर्ड इयत्ता 5वी ते 12वी आणि NCERT इयत्ता 5वी ते 12वी या सर्वांच्या अभ्यासामधून आपल्याला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे यांच्या अभ्यासातून मिळून जातील. आता आपण इतिहास या विषयावरती कोणकोणती संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजेत याची माहिती घेऊयात. तर मित्रांनो, लुसेंटचे जनरल नॉलेज यामध्ये त्यांनी भारताचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतावरती संक्षेपमध्ये अत्यंत महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे. तर त्याचा आपण अभ्यास करणं फायद्याचे राहील. तसेच प्राचीन आणि मध्ययुगीन भारतासाठी विठ्ठल पुंगळे यांचं बुक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आपल्याला डॉक्टर SS गाठाळ, तसेच आधुनिक भारताच्या इतिहासासाठी ग्रोवर आणि बेलेकर या पुस्तकांचा अभ्यास करणे फायद्याचे राहील. मित्रांनो, भूगोलसाठी आपण सुमंत सोळंके यांच्या समग्र महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल याचा अभ्यास तेथून करणार आहोत. यामध्ये त्यांनी प्राकृतिक भूगोल पूर्णपणे कव्हर केलेला आहे, तसेच महाराष्ट्र आणि भारतही कव्हर केला आहे. तर उरलेला जगाचा अभ्यास आपण विठ्ठल पुंगळे यांच्या जग आणि भारताचा भूगोल या पुस्तकातून करणार आहोत. पुढचा विषय आपला आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामध्ये लक्ष्मीकांत यांचं भारतीय संविधान हे जणू काही राज्यशास्त्र विषयाचे बायबल आहे. आपण त्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त कुठल्याही पुस्तकाला हात लावणार नाहीत, कारण दरवर्षी राज्यसेवा परीक्षेने विचारलेल्या प्रश्नांमध्ये आपल्याला राज्यशास्त्राच्या 10 पैकी 9 प्रश्नांची उत्तरे लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकाच्या अभ्यासावरून देता येतील. त्याच्यामुळे हे पुस्तक खूप खूप महत्त्वाचे आहे. पंचायत राजसाठी आपण किशोर लवटे या पुस्तकाचा वापर करणार आहोत. पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. तरी अर्थशास्त्रामध्ये किरण देसले यांचे 2 पुस्तकं आहेत. तर दोन्ही पुस्तकांचा जो सिलेक्टिव्ह टॉपिक आहे आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. विज्ञानासाठी आपण सचिन भस्के यांच्या सामान्य विज्ञान आणि झूलॉजी या विषयावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात, म्हणून झूलॉजीसाठी आपण FY आणि SY BSc जे आपल्याला विद्यापीठाची पुस्तके आहेत तर आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत.
पर्यावरणासाठी आपण तुषार घोरपडे यांच्या पर्यावरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. आणि चालू घडामोडींसाठी आपण कुठल्याही प्रकाशनाचे जे इयरबुक असते त्याचा, उदाहरणार्थ इंडिया इयरबुक बाय अभिनव प्रकाशन, तसेच दैनंदिनी जीवनामध्ये असणारे वर्तमानपत्र ज्यामध्ये लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स, तसेच पृथ्वी अकॅडमीचे परिक्रमा मासिक यांचा आपण अभ्यास लक्षात ठेवावे. आता आपण जाणून घेऊ सीसॅट विषयासाठी आवश्यक असणारे पुस्तके. तर पहिला टॉपिक जो आपला आहे आकलन, हा खूप खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण जवळपास 125 मार्कांसाठी आकलन या विषयावरती आपल्याला त्या सब्जेक्टला वेटेज आहे. म्हणून आकलनचा अभ्यास आपण करण्यासाठी प्रणिल गिल्डा यांचं सीसॅट हे बुक आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र विविध विषयांवरती उतारे कलेक्ट केले आहेत. त्यांच्यावरती प्रश्न आपल्याला सरावासाठी आपण त्यांच्या पुस्तकाचा वापर करणार आहोत. गणितासाठी आपण RS अगरवाल यांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्लिट्यूड आणि नितीन महाले यांचं कोकिळा प्रकाशनाचं बुक यांचा वापर करणार आहोत. बुद्धिमत्तेसाठी सुद्धा आपण RS अगरवाल यांचं व्हर्बल नॉर व्हर्बल आणि पंढरीनाथ राणे यांचं मराठीमध्ये जे बुद्धिमत्तेवर बुक अवेलेबल आहे, तर आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आता आपण परीक्षेसाठी आपलं वेळापत्रक कसे असावे, आपण अभ्यास कसा करावा यासंबंधी टाईम टेबल आखणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आपण प्रत्येक विषयाच्या आपण 2-2 जोड्या करणार आहोत, कारण आपल्याला 6 विषय आहेत: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण आणि सामान्य विज्ञान. तर आपण अशा प्रत्येक 2 विषयांच्या जोड्या करणार आहोत, ज्या प्रत्येक जोडीला आपण 15 दिवसांसाठी अभ्यासणार आहोत. तर प्रत्येकी जोडीला आपण 3-3 तास अभ्यास करणार आहोत, जो की 15 दिवसांसाठी असेल. आणि सीसॅट विषयासाठी आपण 4 तास देणार आहोत, ज्यामध्ये आकलनासाठी 2 तास, गणित आणि बुद्धिमत्तेसाठी 1-1 तास अभ्यास असेल. तसेच चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. दरवर्षी याच्यावर 15 प्रश्न तरी ॲव्हरेजली विचारले जातात. त्याच्यामुळे आपण दररोज 1 तास चालू घडामोडींसाठी देणार आहोत. तर मित्रांनो, आपण 15 दिवसांसाठी 2 विषय असे 45 दिवसात आपला हा सर्व विषयांचा अभ्यास करून होतो. तर पुढच्या 30 दिवसांमध्ये आपण सर्व विषयांची रिव्हिजन यामध्ये घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण विषयांच्या जोड्या करणार आहोत. विज्ञान आणि पर्यावरण, विज्ञान आणि पर्यावरण याला प्रत्येकी 10 दिवस, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांना प्रत्येकी 10 दिवस आणि भूगोल व इतिहास यांना प्रत्येकी 10 दिवस देणार आहोत. अशा 30 दिवसांमध्ये आपण सर्व विषयांची रिव्हिजन करणार आहोत. आणि सीसॅट आणि चालू घडामोडींचा अभ्यास जसा आपला चालू होता, 4 तास सीसॅटसाठी, 1 तास चालू घडामोडींसाठी, तर तसाच पुढेही आपण त्याला कंटिन्यू करणार आहोत. आणि जो उरलेला दिवस राहणार आहेत, म्हणजे आपल्याला हा अभ्यासक्रम जो आपण टाईम टेबलनुसार ऑगस्ट महिन्यात संपणार आहे, तर पुढचा सप्टेंबर महिना उरत आहे. तर आपल्याला परीक्षेची तारीख आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण सप्टेंबर महिन्याचे जे उरलेले दिवस आहेत, तर त्याच्यामध्ये आपण जे खूप खूप महत्त्वाचे विषय आहेत, तर फक्त त्याच विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत. याचबरोबर आपण दर हप्त्यामध्ये किमान 2 प्रश्नपत्रिका तरी टाईम लावून सॉल्व करणार आहोत, जेणेकरून आपल्याला वेळेचे मॅनेजमेंट परीक्षा कक्षामध्ये करता येईल. मित्रांनो, आता मी तुम्हाला काही स्टडी टिप्स देणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या कमी वेळेमध्ये हा सगळा अभ्यास होईल का? तर मित्रांनो, हो. जर आपण व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट केलं आणि त्या साध्य करण्यासाठी आपण पुरेशी शक्ती पुरवली, तर आपण ह्या विषयाचा अभ्यास कमी वेळेमध्ये नक्कीच करू शकू. मित्रांनो, जर आपलं व्यवस्थित टाईम टेबल फॉलो केलं आणि तुम्ही तुमची एनर्जी अगदी हाय लेवलला नेऊन ठेवली, तर जो अत्यावश्यक आहे तो अभ्यास तुम्ही कमी वेळेमध्ये नक्कीच पूर्ण करू शकता. मित्रांनो, तुम्ही नोटीस केलंच असेल की ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये तुम्ही एनर्जीने ओतप्रोत भरलेले असतात, तर त्यावेळेस तुमचा अभ्यासाचा फोकसही खूप हाय लेवलला असतो. त्यावेळेस तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढलेली असते आणि तुम्ही कुठलाही विषय अभ्यासासाठी तयार असतात. म्हणून मित्रांनो, आपण आपली एनर्जी वाढवण्यासाठी जे अत्यावश्यक आहे ते म्हणजे नियमित व्यायाम, पुरेशी झोप, प्रत्येक दिवशी ध्यान करणं हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपण कमी वेळेमध्ये काय अचीव करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं देईल. मित्रांनो, 1665 ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला,
त्यावेळेस 23 किल्ले आणि 4 लाख होनाचा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबला द्यावा लागला. शिवाजी महाराजांकडे उरले होते फक्त 12 किल्ले, परंतु शिवाजी महाराजांनी या 12 किल्ल्यांसहित परत 1665 पासून किल्ले घेण्यास सुरुवात केली आणि 1674 आपल्या छोट्याशा राज्याचं रूपांतर एका साम्राज्यामध्ये केलं आणि आपला राज्याभिषेक करून घेतला. फक्त आणि फक्त त्यांनी केलेला वेळेचा सदुपयोग आणि त्या कामासाठी त्यांनी घेतलेले कष्ट याच्या जोरावर त्यांनी करू शकलो. तर मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन, त्यांच्या मावळ्यांचा आदर्श घेऊन अभ्यासाला लागा. तुमचं यश नक्कीच तुमच्या पदरात पडेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर